25. तर सूत्र क्रमांक 25 मध्ये पातंजल मुनी म्हणतात की तद अभावात संयोग अभाव तदृश्ये कैवल्यम. म्हणजे काय याच्यामध्ये सांगायचं काय आहे, तर आधी आपण अविद्येमुळे आपल्याला प्रकृती आणि पुरुष यांचा संयोग आहे असं वाटतंय किंवा हे एकच आहेत असं वाटतंय. हे पातंजल मुनींनी सांगितलं होतं की तत्सर हेतू अविद्या. आपण हे पहिल्या जे श्लोक बघितला होता त्याच्यात बघितलं होतं. तर आता पुढे पतंजल मुनी म्हणतायत की ह्या संयोगाला ही जी अविद्या कारण आहे तिचा जर अभाव झाला तर या संयोगाचा पण अभाव होईल आणि संयोगाच्या या अभावालाच योगशास्त्र हान असं म्हणतंय. तर तद्भावात संयोग भावो हानम तदृश्ये कैवल्यम. त्याच्यामध्ये संयोगाच्या या अभावालाच योगशास्त्र हान म्हणतंय. हान म्हणजे काय, तर जीवाला प्राप्त होणारी कैवल्य अवस्था, याला हान हा शब्द इथे पतंजली महर्षींनी वापरलेला आहे. तर जोपर्यंत या अविद्येचा अभाव होत नाही तोपर्यंत हान स्थिती म्हणजे कैवल्य प्राप्ती होणार नाहीये असं इथे सांगितलेलं आहे. तर आता कुठल्या संयोगाचा अभाव करायचा आहे, तर आपण ते मागे बघितलं होतं की द्रष्टा आणि दृश्य यांचा संयोग आहे, हे एकच आहे असं वाटणं ही अविद्या आहे. आणि हिचाच आपल्याला हिच्यामुळेच आपल्याला काय होतंय, तर हा द्रष्टा आणि दृश्य हे एक आहेत, त्यांचा संयोग झालाय असं या अविद्येमुळे वाटत असतं. या संयोगाची उकल करण्याकरता एकच उपाय होतो आणि तो म्हणजे काय, तर या अविद्येचा नाश करायचा आहे. आणि हा नाश कसा करायचा आहे, तर इथे एक उदाहरण सांगते की म्हणजे सांगितलेलं आहे की दोरीला जिथे गाठ पडलेली असते तिथूनच ती गाठ सोडावी लागते. दुसरीकडनं आपण ती गाठ सोडायला गेलो तर ती सुटणार आहे का, नाही. जिथे गाठ पडलेली आहे तिथेच तिला सोडावं लागेल आपल्याला. म्हणून तसंच ज्यामुळे आपल्याला हे दृश्य आणि द्रष्टा यांचा संयोग आहे असं वाटतंय, हे एक आहे असं वाटतंय, तर ते आपल्याला मोकळं करायला पाहिजे, म्हणजे या अविद्याचा नाश करायला पाहिजे. मग ही अविद्या नाश कसा करायचा आहे, तर मी देह आहे आणि ही देहबुद्धी नष्ट करून मी आत्मा आहे असं ज्या वेळेला आपल्याला समजेल, म्हणजे साधकाला समजेल, त्यावेळेला ह्या अविद्येचा नाश होईल असं होणार आहे. तर आत्मबुद्धी प्रस्थापित होताच अविद्येचा अभाव होतो आणि अविद्येचा अभाव होताच द्रष्टा दृश्य यांचा संयोगाचाही अभाव होतो. म्हणजेच प्रकृतीस्थ पुरुष आणि प्रकृतीपासून पूर्णपणे मुक्त होतो. यालाच योगशास्त्र हान किंवा कैवल्य असे नाव दिलेले आहे. योगशास्त्रामध्ये याला हान म्हटले, कैवल्य प्राप्ती होईल. कधी होईल, तर या द्रष्टा आणि दृश्य यांचा संयोगाचा अभाव होईल त्यावेळेला. अभाव कधी होणार आहे, तर आत्मबुद्धी प्रस्थापित होताच, म्हणजे आपल्याला आत्म्याचं ज्ञान होताच, आपल्या आत्म्याचं ज्ञान कळताच हा जो अविद्येमुळे हा संयोग झालाय असं आपल्याला वाटतंय किंवा या अविद्येमुळे हा संयोग दिसतोय, तर ती ही अविद्या जी आहे हिचा यामुळे नाश होणार आहे. हान प्राप्त करून घेण्याच्या म्हणजेच अविद्येतून मुक्त होण्याच्या अनेक पद्धती शास्त्रांनी सांगितलेल्या आहेत. त्यापैकी कोणत्याही एका पद्धतीचा उपयोग करून घेऊन आपण हानाची प्राप्ती करून घेऊ शकतो. आता ध्यान धारणा समाधीद्वारा मन परमेश्वर रूपी एकरूप करता आले तर चित्त शुद्ध होऊन असंप्रज्ञान समाधी सिद्ध होते व हानाची प्राप्ती होते. ध्यान धारणा समाधीतून आपण काय करणार आहोत, तर चित्त जे आहे ते एका गोष्टीवरती लावून असंप्रज्ञात समाधी जी आहे ती प्राप्त करून घेणार आहोत. आणि ज्या वेळेला ही असंप्रज्ञात समाधी प्राप्त होईल त्यावेळेला काय होईल, तर हान आपल्याला प्राप्त होईल, म्हणजे कैवल्याची प्राप्ती होईल आणि मग त्यात अविद्येचा तिथे अभाव होईल. आणि ही जी अविद्या आहे हिचा अभाव झाल्यानंतर हानाची प्राप्ती अजून कशा माध्यमातून आपण करू शकणार आहे हे पुढे पतंजली महर्षी पुढच्या सूत्रात सांगताय की विवेक ख्याती अविप्लवा हानोपाय. अविप्लवा विवेक ख्याती हान प्राप्त करून घेण्याचा उपाय आहे असं पुढच्या श्लोकामध्ये पतंजली महर्षींनी सांगितलेलं आहे. तर अविप्लवा विवेक ख्याती म्हणजे काय, संशयरहित असे विवेक ज्ञान, सारासार विचार असेल पण तो संशयरहित असेल असं जे विवेक ज्ञान आहे, अशी जी ज्ञान पण विवेक ज्ञान सांगितलेलं आहे. हा संशय रहित असलेलं विवेक ज्ञान अविप्लवा विवेक ख्याती ज्याला प्राप्त होईल यालाच आपण काय म्हणतो, सत्सद विवेक बुद्धी किंवा नित्य अनित्य विवेक किंवा सारासार विचार ज्याला म्हटलं जातं ते इथे प्राप्त होईल. ज्याला होईल त्याच्याकडनंच आपण
अपेक्षा करू शकतो की त्याला हान मिळेल, म्हणजे कैवल्य प्राप्ती होऊ शकते. प्रख्यानम म्हणजे अविप्लवा. अविप्लवा विवेक ख्यातीच आहे असं सांगितलेलं आहे. हान प्राप्त करून घेणे म्हणजे अविद्या नष्ट करणे. अविद्या नष्ट करून विद्येची प्राप्ती करून घेणे आणि यालाच दुःखाचा पूर्णपणे अभाव करणे किंवा द्रष्टा-दृश्य संयोगाची उकल करणे असेही म्हणतात. पतंजली मुनी म्हणतात की अविप्लवा विवेक खाती हान प्राप्त करून घेण्याचा मुख्य उपाय आहे. अविप्लवा या शब्दात प्लव हा मुख्य शब्द असून त्याचा अर्थ नौका म्हणजे विप्लवा म्हणजे पाण्याच्या तरंगांनी हेलकावे खाणारी नौका, तर अविप्लवा म्हणजे तरंग असले तरी हेलकावे न खाणारी स्थिर नौका. पाण्यावर लाटा असताना नौकेला पाण्यावर स्थिर ठेवणे कठीण कर्म असते. अगदी तसेच संसारात राहून विवेक ख्याती प्राप्त करून घेणे आणि ती स्थिर राहील अशी स्थिती निर्माण करणे महान कठीण कर्म आहे. परंतु त्या कठीण कर्मात यशस्वी झालेला मनुष्य हानाची म्हणजेच कैवल्याची प्राप्ती तर करून घेतोच, पण मानवी देहाचे अंतिम लक्ष्य जो मोक्ष त्याचीही प्राप्ती करून घेत असतो. दृढ व निश्चल अशी विवेक ख्याती प्राप्त करून घेणाऱ्या महापुरुषाच्या अंतःकरणात संशय संशय विपर्ययादी अडथळे तरंग निर्माण होतच नाहीत आणि झालेच तरी तो निश्चयात्मक बुद्धीचा दृढव्रती महापुरुष त्यांना दाद देत नाही असं पतंजली महर्षींनी सांगितलेलं आहे. तर हान प्राप्त महापुरुषाची प्रज्ञा कशी असेल हे पुढच्या सूत्रामध्ये पतंजली महर्षी सांगतात की ज्याला हान प्राप्त झालेला आहे, कैवल्याची प्राप्ती झालेली आहे, तो जो पुरुष असेल, तो जो साधक असेल, त्याची प्रज्ञा म्हणजे बुद्धी विशेष अशी प्रज्ञा प्रकर्षाने असलेली जे ज्ञान आहे ती अशी प्रज्ञा कशी असेल याचं स्पष्टीकरण, याचं उत्तर पुढच्या सूत्रामध्ये पतंजली मुनी देत आहेत की तस्य सप्तधा प्रांतभूमी ही प्रज्ञा म्हणजे अविप्लवा विवेख्याती उदयाला आल्यानंतर ज्याला हानावस्था प्राप्त होते त्या महानुभावाची म्हणजे त्या महान साधकाची प्रज्ञा म्हणजे सूक्ष्म बुद्धी जी प्रकर्षाने असलेली जी बुद्धी आहे, ज्ञान आहे, ते 7 प्रकारच्या सामान्य स्थिती ओलांडून उच्चतम स्थिती प्राप्त करून घेतलेली अशी असते. बुद्धीच्या किंवा प्रज्ञेच्या 7 लेअर आहेत आणि त्याच्यापेक्षा ती उच्च असलेली जी लेअर आहे, ती जी प्रज्ञा आहे ती त्या साधकाला प्राप्त झालेली असते. कधी तर विवेक ख्याती नंतर. तर हे 7 कुठल्या भूमी आहेत ज्या त्याला पुढे जायचंय त्याच्या आणि ती जी प्राप्त झालेली आहे ते याच्यामध्ये सांगितलेलं आहे की मनुष्याच्या चित्तात निर्माण होणाऱ्या इच्छा त्याला सतत कर्म प्रवृत्ती करीत असतात. म्हणजे आपण कुठलंही कर्म करतोय तर ते आपल्या चित्तात जे काही निर्माण होणारी इच्छा असेल त्याच्या अनुरूपच होत असतं. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला चित्तामध्ये इच्छा निर्माण करते आणि मग त्यानुसार आपण ते कर्म करत जातो. म्हणजे त्याच्या इच्छाच त्याला कर्म प्रेरणा करणाऱ्या असतात. मनुष्य कर्म करतो तो त्याला आपल्या कोणत्या तरी इच्छेची पूर्तता करावयाची असते म्हणून. विद्यार्थी झटून अभ्यास करतो कारण त्याला पदवी संपादन करण्याची इच्छा असते. शेतकरी शेतात राब राबतो कारण चांगले पीक यावे अशी त्याला उत्कट इच्छा असते म्हणून. कर्म प्रेरणेनेच प्रत्येक मनुष्य जो आहे तो कुठल्याही गोष्टी करत असतो. जोपर्यंत त्याला इच्छा नसेल तोपर्यंत एखादं कार्य त्याच्या हातून घडतच नसतं. म्हणून कर्म आहे. काय झालंय? मॅम तुमचा आवाज कट झाला. ओके, ठीक आहे. तर कर्म जे आहे ते कुठलीही आपली मनामध्ये इच्छा निर्माण झाल्याशिवाय आपण करत नाही. म्हणून कर्म करण्यासाठी आपल्या मनामध्ये आधी इच्छा निर्माण होते आणि त्यानुसार मनुष्य जो आहे तो कर्म करत असतो. कर्म करणाऱ्याला इच्छांद्वाराच प्रेरणा मिळत असते. म्हणून इच्छांच्या पूर्ततेसाठी मनुष्य चांगली आणि वाईट असे 2 प्रकारची किंवा असे अनेक प्रकारची कर्म करत असतो. चित्तात निर्माण होणाऱ्या इच्छा खरे तर अनंत असतात, पण त्यांना आपण 7 प्रकारात विभागू शकतो. ज्या 7 प्रकाराच्या पुढे तो साधक गेलेला आहे ते 7 प्रकार काय कोणते होते ते आता इथे जाणून घ्यायचंय. तर मला काहीतरी प्राप्त करून घ्यायचं आहे ही प्रेप्सा नावाची पहिली इच्छा आहे. म्हणजे याच्याने कर्म प्रेरणा होते.
ज्या गोष्टीपासून मला त्रास होतोय, दुःख होतोय, त्या गोष्टी मला प्राप्तच होऊ नये, जिहासा ही त्याची दुसरी इच्छा असते. म्हणजे एखादी गोष्ट काहीतरी प्राप्त करून घ्यायचंय, तर ती एक प्रेप्सा नावाची अ, इच्छा असते आणि त्या त्या इच्छेमुळे ती जी आहे ती कर्म करायला त्याला भाग पाडते, म्हणजे कर्म प्रेरणा आहे. दुसरी काय आहे, तर जिहासा आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीपासून जर मला त्रास होत असेल, तर ती गोष्ट माझ्यापर्यंत येऊच नये, मला प्राप्तच होऊ नये, अशी जी इच्छा असेल, ती जिहासा नावाची कर्म प्रेरणा आहे. त्याच्यानंतर तिसरी कुठली आहे, तर इच्छा असते. तिसरी कुठली इच्छा आहे, तर मला प्रत्येक गोष्ट कळलीच पाहिजे, म्हणजे जिज्ञासा. एखादी गोष्ट जाणून घ्यायची आहे, पण मला प्रत्येकच गोष्ट कळली पाहिजे, अशी जी अंतःप्रेरणा असते किंवा कर्म प्रेरणा असते, तिच्यामुळे कर्म घडत असतात. मला हे करता आले पाहिजे, ही चिकीर्षा नावाची पुढची कर्मप्रेरणा आहे, की एखादी गोष्ट मला जमलीच पाहिजे, मला हे करताच आलं पाहिजे, अशी जी इच्छा आपल्या मनामध्ये निर्माण होत असते, त्याच्याने आपण ते कर्म करत असतो. म्हणून हिला म्हटलेलं आहे चिकीर्षा रूपी चौथी इच्छा. त्याच्यानंतर मनुष्याला कर्म करण्यास बाध्य करणाऱ्या या 4 प्रकारच्या मुख्य कर्मप्रेरणा सहज प्रवृत्ती असतात. म्हणजे या सहजपणे, म्हणजे प्रत्येकालाच या येतात. सहज प्रवृत्ती असणाऱ्या या कर्मप्रेरणा आहेत. मनुष्य जेव्हा या कर्मप्रेरणांनुसार कर्म करतो, तेव्हा त्याच्या काही कर्मांची उत्तम फळे, तर काही कर्मांची वाईट फळे त्याला प्राप्त होत असतात. म्हणजे काही जे आहेत, प्रेप्सा नावाची आहे, की काहीतरी प्राप्त करायचंय, मग प्राप्त करण्यासाठी तो चांगले कर्म करेल, वाईटही कर्म करू शकतो. मग त्याच्यातून चांगली फळं मिळतील, वाईटही फळं मिळतील. अशा ह्या ज्या सहज प्रवृत्तीवाल्या ज्या कर्म प्रेरणा आहेत किंवा इच्छा आहेत, त्याच्यातून चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे फळं त्याला प्राप्त होत असतात. आणि मग कर्म प्रवृत्त करणाऱ्या, त्यातूनच काय होतं, ते कर्म प्रवृत्त करणाऱ्या शोक, भय आणि अतृप्ती या नवीन 3 कर्म प्रेरणा उदयाला येतात. ह्या ज्या होत्या पहिल्या, त्या सहज होत्या, त्या प्रत्येक यालाच येत असतात. पण जिथे जिथे वाईट आणि चांगलं कर्म होत आहे, तिथून मग काय होतंय, शोक, भय आणि अतृप्ती या 3 नवीन प्रेरणा, कर्म प्रेरणा ज्या आहेत, त्या जागृत होतात. एखादं वाईट फळ मिळालं, तर त्याचा शोक निर्माण होतो मनामध्ये आणि मग तो शोक जाण्यासाठी पुन्हा दुसरं काहीतरी कर्म निर्माण होत असतं. त्याच्यानंतर भय आणि त्याच्यानंतर अतृप्ती, ह्या 3 प्रकारच्या. पहिले आपण 4 बघितल्या होत्या, प्रेप्सा, जिहासा, जिज्ञासा आणि चिकीर्षा. त्याच्यानंतर ह्या निर्माण झालाय शोक, भय, अतृप्ती. एखादे कुकर्म किंवा विपरीत कर्म हातून घडल्यास मनुष्य शोकग्रस्त होतो आणि त्याच्या अंतःकरणात कातरता, म्हणजे भीती निर्माण होते. पुष्कळदा तर कर्म करूनही इच्छित फळ प्राप्त न झाल्याने तो अतृप्तीचाही अनुभव घेतो. या सर्व गोष्टींचा परिणाम असा होतो, की अंतःकरणात निर्माण झालेले शोक, भय व अतृप्ती हे भाव नष्ट व्हावेत, म्हणून मनुष्य पुन्हा जोमाने नवीन कर्म करू लागतो. सप्त प्रेरणांमुळे सामान्य मनुष्याच्या हातून होणारी ही सर्व कर्मे वैचारिक व वैकारिक पातळीवरच होत असतात. म्हणजे हे जी सप्त कर्म प्रेरणा आहेत, यांच्यामुळे जी काही कर्म मनुष्य करतोय, ती काय असणार आहे, तर ही कर्म वैचारिक आणि वैकारिक पातळीवरच होत आहेत. अविप्लवा विवेकख्याती उदित होऊन हानाची प्राप्ती करून घेतलेल्या महानुभावाच्या अंतःकरणाची स्थिती सामान्य माणसाच्या अंतःकरणाच्या स्थितीपेक्षा फारच भिन्न असते. म्हणून त्याच्या हातून होणारी कर्मे सप्त प्रेरणांच्या प्रभावानुसार वैचारिक आणि वैकारिक पातळीवर न होता उच्चतम अशा परमार्थिक आणि आध्यात्मिक पातळीवर होत असतात. सप्तधा प्रांतभूमी, त्या प्रांत म्हणजे त्याला पूर्णपणे उलटून त्याच्या पुढे गेलेला आहे तो. ह्या 7 भूमींवरती त्याचं कर्म चालू नाहीये. त्याच्या पुढे जाऊन त्याचं कर्म आता सुरू झालेलं आहे. का? तर त्याला अविप्लवा विवेकख्याती प्राप्त झालेली आहे. त्याच्या इच्छांचे म्हणजे सप्तकर्म प्रेरणांचे इतके उन्नयन झालेले असते, की त्याच्या प्रेप्सा, जिहासादी सामान्य इच्छाच असामान्य अशा दिव्य इच्छात परावर्तित होऊन जात असतात. म्हणजेच त्याच्या सामान्य इच्छा संपून त्याची जागा भव्य दिव्य अशा श्रेष्ठ इच्छा घेत असतात. अशा भव्य दिव्य इच्छांची पूर्ततेसाठी त्याला त्या बुद्धीची प्राप्ती होते. ती बुद्धी सुद्धा इतकी सूक्ष्मग्राही असते, की तिच्याद्वारा तो सर्वच गोष्टींचे ज्ञान प्रकर्षाने करून घेऊ शकतो. याच बुद्धीला शास्त्रे प्रज्ञा असे नाव देता. प्रकर्षाने येणारी आहे. प्रकर्षाने त्याला सगळं जाणून घ्यायचंय, सर्व गोष्टींचं ज्ञान होतं. प्रज्ञा, म्हणजे प्रकर्ष युक्तेन ज्ञान, असं प्रकर्षाने येणारं जे ज्ञान आहे,
ते हे या प्रज्ञेमध्ये येत असतं. ही प्रज्ञा प्रेप्सा आदी सप्त प्रेरणा संपल्यानंतर निर्माण होत असल्यामुळे तिला सप्तधा प्रांतभूमी प्रज्ञा असं म्हटलेलं आहे. साधकाच्या चित्तात अविप्लवा विवेक ख्याती उदयाला आली म्हणजे त्याच्या चित्ताची सर्व मळ आणि आवरण नष्ट होऊन ते स्वच्छ शुद्ध आणि पवित्र बनते व त्यामुळे साधकाला हानाची म्हणजेच कैवल्याची प्राप्ती होते. जोपर्यंत मन शुद्ध स्वच्छ नसेल तोपर्यंत कधीच कैवल्याची किंवा मोक्षाची प्राप्ती होणार नाही. साधकाच्या अंतःकरणातील सप्त प्रेरणांचे जाळे नष्ट होऊन तो त्या कर्म प्रेरणांनुसार वैचारिक आणि वैकारिक मूल्यांवर कार्य न करता श्रेष्ठ मूल्यांवर कार्य करू लागतो. अशा वेळी तो म्हणजे मला जे काही प्राप्त करून घ्यावयाचे होते ते मी प्राप्त करून घेतलेले आहे. नको त्या गोष्टींचा मी त्याग केलेला आहे. जे जाणून घ्यावयाचे ते मी सर्व जाणून घेतलेले आहे. ज्याचा अभाव करायचा आहे त्याचा अभावही मी करून घेतलेला आहे. आता माझ्या अंतःकरणातील शोक भय अतृप्ती हे भाव सुद्धा नष्ट झालेले आहेत. मी कृतकृत्य प्राप्तव्य आणि ज्ञात ज्ञातव्य झालो आहे अशा भावनेमध्ये तो साधक असतो. असं ही जी सप्तदा प्रांतभूमी आहे ज्या नेहमीच्या आपल्या कर्म प्रेरणा असतात त्याच्या पुढे जाऊन साधक आध्यात्मिक आणि पारमार्थिक बाबतींच्या इच्छा त्याच्या निर्माण होतात आणि त्यानुसार तो कर्म करतो. म्हणून त्याची जी बुद्धी आहे ती कशी असते, सप्तदा प्रांतभूमीची प्रज्ञा आहे ती आहे. आता ही सप्तदा प्रांतभूमीची प्रज्ञा म्हणजे ह्या प्राप्त झाल्यानंतर पुढच्या याच्यामध्ये विवेक ख्याती उदित होण्याचे कारण पतंजली महर्षी पुढच्या सूत्रामध्ये आपल्याला सांगतायत की जी विवेक ख्याती आहे ती कशी उदित होते, कशी निर्माण होईल साधकाच्या मनामध्ये किंवा ती कशी आणू शकतोय साधक आपल्या मनात. तर योगांगानुष्ठानाद शुद्धी क्षये ज्ञान दीप्तीर विवेक दीप्तीराव विवेक ख्याती ही म्हणजे योगाच्या 8 अंगांचे अनुष्ठान केले तर योगाच्या चित्तातील अशुद्धींचा क्षय होतो व ज्ञानशक्ती प्रदीप्त होऊन त्याला विवेक ख्यातीची प्राप्ती होते. विवेक ख्याती प्राप्त करून घेण्यासाठी इथे पतंजली महर्षी सांगतायत की योगाच्या 8 अंगांचे त्या साधकाला अनुष्ठान करावे लागणारे आणि योगाच्या योगी जो आहे त्याच्या चित्तातील अशुद्धींचा क्षय त्याच्याने होणारे आणि मग त्याच वेळेला काय होईल तर त्याच्यातली ज्ञानशक्ती प्रदीप्त होईल आणि त्याला विवेक ख्यातीची प्राप्ती होईल. अविप्लवा होती आता आपल्याला विवेक ख्यातीची प्राप्ती करून घ्यायची आहे. तर त्यासाठी काय करायचंय तर योग अंगांचं अनुष्ठान करायचंय. पतंजली महर्षी आधी काय होणारे पुढे ते सांगून देतात आणि मग त्याच्याविषयीचं वर्णन करत असतात. तर यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी ही योगाची 8 अंगे आहेत. आवाज नाही तुझा विवेक ख्यातीपर्यंत. विवेक ख्याती प्राप्त करण्यासाठी पतंजली महर्षी सांगतायत की योगाचे जे 8 अंग आहेत त्यांचं साधकाला अनुष्ठान करावं लागणार आहे आणि त्याची जी चित्त आहे ते त्यानुसार शुद्ध होणार आहे. ज्या वेळेला तो योगाचं अनुष्ठान करेल त्यानुसार योगाच्या अनुष्ठानाने अशुद्धीचा क्षय होईल. आवाज केला आहे मॅम. हा असं काय होतंय आज पण मला इकडे तर दिसतंय मॅडम नेटवर्क फुल असं मॅम. तर विवेक ख्याती प्राप्त करण्यासाठी योगाच्या 8 अंगांचे अनुष्ठान करण्यासाठी पतंजली महर्षी सांगतायत आणि हे अनुष्ठान केले तर योगाच्या चित्तातील अशुद्धींचा क्षय होणार आहे आणि त्याला ज्ञान प्राप्ती होणार आहे, ज्ञानशक्तीची प्राप्ती त्याला होणार आहे आणि विवेक ख्याती जी आहे त्याची त्याला प्राप्त होणार आहे. आता हे योगाचे 8 अंग जे आहेत ते पुढे सांगितलेलेच आहेत. यमादी 8 अंग आहेत आणि त्या 8 अंगांचं काय करायचं आहे तर अनुष्ठान करायचं आहे त्याला दीर्घकाळ निरंतरतेने आणि सत्कारपूर्वक. जसं अभ्यास आणि वैराग्य करायचं होतं कसं करायचं होतं तर दीर्घकाळ नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी, तसंच इथे योगाच्या 8 अंगांचं अनुष्ठान करायचं आहे. कसं तर अनुष्ठान करताना दीर्घकाळ निरंतरतेने आणि सत्कारपूर्वक करायचं आहे. त्यावेळेस काय होईल तर साधकाच्या चित्तातील रजस्त मूलक घोर व मूढ वृत्ती नष्ट होऊन चित्त शुद्ध होईल
आणि सत्वगुण वाढीस लागून त्या साधकाला आलेला ज्ञानाचा प्रकाश जो आहे तो प्रदीप्त होईल, त्याला ज्ञान होईल आणि त्याचा परिणाम म्हणून काय होईल तर साधकाच्या चित्तामध्ये विवेक ख्यातीचा उदय होईल. त्याला असं सारासार ज्ञान असा काय म्हणतात आपण पूर्ण ज्ञान प्राप्त होईल. कसं होईल तर त्याच्या चित्तातील आधी जे हे होती काय म्हणतो आपण मळब होतं ते पूर्णपणे नष्ट झाल्याशिवाय ते होणार नाहीये. ते नष्ट होईल आधी योगाच्या अंगांच्या अनुष्ठानाने आणि मग ते प्राप्त होईल. चित्त सत्वगुणांपासून बनलेले असल्यामुळे त्यात सत्वगुण प्रामुख्याने असतोच. असे असले तरी त्यात रजोगुणाचे व तमोगुणाचे अस्तित्वही असतेच. सहअस्तित्व हे 3 गुणांचे वैशिष्ट्य आहे, त्यामुळे ते एकटे असे कधीच राहत नाही. हे मात्र खरे की चित्ताच्या स्थितीनुसार त्यातील एक गुण दुसऱ्या दोन्ही गुणांना दाबून प्रबळ होतो. म्हणजेच तिन्ही गुण सतत एकमेकांवर कुरघोडी करीत असतात. कधी सत्वगुण वृद्धिंगत असतो तर कधी रजोगुण तर कधी तमोगुण. असं प्रत्येकाच्या चित्तामध्ये असतं की प्रत्येक मनुष्य कधीच पूर्ण सत्वगुणी म्हणजे जो अगदी दृढ भूमी झालेला आहे किंवा विवेक ख्याती किंवा हा न ज्याने प्राप्त केलेला आहे तो साधक नाही. पण जे नॉर्मल साधक असतात ते कधीच सकाळपासून संध्याकाळपर्यंत पूर्ण सात्विक गुणातच आहे असं होत नाही. तर गुणांची आलटापालट होत असते. सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. जसं दिवसभरात सुद्धा ह्या गोष्टी सुरू असतात. सकाळी आपण ज्या वेळेला उठतो त्यावेळेला आपल्या चित्तात सत्वगुण असतं, कारण की आपलं त्यावेळेला पूर्ण सगळ्या गोष्टींची शांती झालेली असते, सत्वगुणांची वृद्धी होते. जसं जसं दिवस वरती येतो तसं रजोगुण अधिक येतो, कारण की रजोगुणामध्ये आपण आपल्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत तो जास्त करून रजोगुणात केल्या जातात. आणि जसं जसं दिवस हळूहळू ढळायला लागतो तसं तसं तमोगुण वाढतो आणि तमोगुण वाढला नाही तर आपल्याला निद्रा सुद्धा नीट लागणार नाही. म्हणून निद्रा हे तमोगुणाचं द्योतक आहे. ज्यावेळेला आपल्याला झोप येत असते त्यावेळेला तमोगुण आपला वाढलेला असतो. तर दिवसभरात या 3ही गुण आपले म्हणजे एकानंतर एक असं काम करत असतात. फक्त सत्वगुण, फक्त रजोगुण, फक्त तमोगुण असं नसतं. तर 3ही त्रिगुणयुक्त प्रकृती आहे आणि त्रिगुणयुक्त प्रकृतीचा आपण काय म्हणतात एक जड हा शरीर देह आहे, त्यामुळे त्यात या 3ही गुण आपल्याला दिसत राहणार आहेत. पुढचं जे सूत्र आहे त्याच्यामध्ये अष्टांग योगाचं वर्णन पतंजली महर्षींनी केलेलं आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, अष्टांगानी. म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही योगाची 8 अंगे आहेत. पहिले सांगून दिलं की हे 8 अंगांचं अनुष्ठान करायचंय, त्याच्यानेच विवेक ख्याती प्राप्त होणार आहे. मग आता पुढे जे करायचंय त्याबद्दल सांगतायत पतंजली महर्षी की या 8 अंगांचं जे अनुष्ठान आहे ते कसं करायचंय. मग ते करण्यासाठी ते 8 अंग काय आहेत ते माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून पुढे या 8 अंगांचं म्हणजे अष्टांग योगाचं पूर्ण वर्णन आपल्याला बघायचंय, ते आपण पुढच्या भागात बघूया.